guys, hello everyone. Welcome once again to Kero Connects with Acoustic Amigos episode 17. इस बार करते हैं शुरुआत म्यूजिकल की तरह जो पिछले हफ्ते नहीं कर पाए. सो एंजॉय द म्यूजिक फर्स्ट. आ जाओ गाइस फटाफट फटाफट. शाम की शुरुआत हो चुकी है. आ जाओ गाइस फटाफट फटाफट आ जाओ. आई एम ईगरली वेटिंग फॉर ऑल ऑफ यू. और गाइस जो लोग भी आएंगे तो मुझे यहाँ पर नीचे में कमेंट नहीं करके बताना कि मेरा लाइव वीडियो प्रॉपर आ रहा है या नहीं, या फिर साउंड प्रॉपर आ रहा है या नहीं. तो प्लीज कमेंट करके बताना. ओके, थैंक यू दीक्षण फॉर ज्वाइनिंग. आ जाओ गाइस फटाफट फटाफट. शाम की शुरुआत आज हो चुकी है तो ज्यादा समय ना गवाते हैं. हमारे तीनों गेस्ट अपीयरेंस से रिक्वेस्ट है कि फटाफट से जल्दी ज्वाइन कीजिए. गाइस थोड़ा कराओगे का साउंड थोड़ा कमी होगा ताकि कोई कॉपीराइट ना आए. आज बारिश का मौसम है तो सॉन्ग भी वैसा ही होना चाहिए. थैंक यू अमर फॉर ज्वाइनिंग. थैंक यू माई म्यूजिक फॉर ज्वाइनिंग. थैंक यू फादर इन लॉ फॉर ज्वाइनिंग. आ जाओ गाइस फटाफट सभी लोग आ जाओ. थैंक यू मयूर फॉर ज्वाइनिंग. आ जाओ गाइस. बस 2 मिनट के अंदर आज की लाइव स्ट्रीम स्टार्ट करते हैं. हमारे तीनों गेस्ट अपीयरेंस से रिक्वेस्ट है कि फटाफट से लाइव पर आ जाइए. थैंक यू सो मच गाइस. आ जाओ गाइस फटाफट सभी. मुझे कमेंट करके बताओ कि मेरा साउंड आपको क्लियर आ रहा है या नहीं. गाइस कमेंट करके बताओ मेरा साउंड और मेरा वीडियो कहीं बफरिंग तो नहीं हो रहा है. तो प्लीज कमेंट करके बताओ. झमझम करता सावन बूंदों के पांव जलाए सतरंगी बरसातों में. ओके ओके, तो क्लियर आ रहा है वॉइस. आ जाओ भाई सभी लोग आ जाओ. बस 1 मिनट में, बस 1 मिनट के अंदर अभी स्टार्ट करते हैं. ओनली 1 मिनट. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग. थैंक यू संजू फॉर ज्वाइनिंग. आ जाओ गाइस फटाफट. बस 1 मिनट के अंदर ही. आज के जो फर्स्ट गेस्ट अपीयरेंस होने वाले सक्षम मानव दोनों भी जल्दी ज्वाइन हो जाओ. 2 में से जो भी मुझे फर्स्ट आएगा मैं उसे कनेक्ट कर लूंगा. आ जाओ भाई जल्दी. आ जाओ सक्षम जल्दी, मानव जल्दी आ जाओ. मैं ईगरली वेट कर आप दोनों का. आ जाओ जल्दी जल्दी. ओके, मुझे लगता है पर सक्षम आ चुका है. तुम्हारी रिक्वेस्ट आगे लगता है शायद. So this is the beginning of tonight. Kero Connects with Acoustic Amigos एपिसोड 17. पिछले 17 हफ्तों से जो आपने प्यार हमें दिया है उसी प्यार को बरकरार रखते हुए मैं आपके बीच वापस आया हूँ इस शाम को आपके बीच लेकर. सो ज्यादा अगर समय न गवाते हुए जो हमारे फर्स्ट गेस्ट अपीयरेंस है सक्षम, मैं तुम्हें फिर से एक बार रिक्वेस्ट सेंड करता हूँ. अगर तुम्हें रिक्वेस्ट नहीं आई तो मुझे यहाँ पर कमेंट करके बताना. ओके, मैं फिर से एक बार आएगा तुमको मैं कमेंट करके यहाँ पर रिक्वेस्ट सेंड करता हूँ. ओके, यहाँ पर सक्षम जी को मैंने रिक्वेस्ट सेंड की है. सो इफ यू अवेलेबल देयर सो काइंडली एक्सेप्ट इट. तो सक्षम आगे जय भीम. क्रांतिकारी जय भीम. तुझा इतका सगळ्यांना माना सर्व सन्मानाचा स्वाभिमानी जय भीम. आवाज इतका येतोय वेळ का तो वेट माझा? करतो आम्ही तुझ्यासाठी.
सो आवाज येतोय? फायनली माझा आवाज क्लिअर येत आहे? क्लिअर येत आहे आवाज आणि व्हिडिओ? हो. ओके, दोन्ही बरोबर आहे. सो थोड़ा इंट्रोडक्शन, थोड़ा 2 मिनट अपन छोटा सा इंट्रोडक्शन दूं. गाइस, इसके पहले कि सक्षम आज के ऊपर परफॉर्म करे, इनके बारे में बताना चाहूंगा गाइस. इसे कह सकते हैं कि छोटी उम्र में बहुत बड़े बड़े काम करना, जो कहते हैं ना छोटे वस्तादों में से एक है सक्षम. इनकी मेरी ऐसी कोई खासी मुलाकात नहीं, बस इंस्टाग्राम पे स्क्रॉल करते करते मुझे इनकी प्रोफाइल दिखी. हमेशा की तरह थैंक्स टू इंस्टाग्राम की इतने अच्छे आर्टिस्ट से मुझे वो मिलाते हैं, और आज के बीच में मैं हर बीच में ऐसे नए नए लोगों को लेके आ पा रहा हूँ. तो सक्षम के बारे में अगर बताया जाए तो गाइस, ये भी खुद म्युझिक फील्ड से बिलॉंग करते हैं. हे आता तुम्ही थोडंसं मराठीत घेईन. सक्षम सुद्धा म्युझिकला बिलॉंग करतो, आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठं काम सक्षम एवढ्या कमी वयात करतो. त्यासाठी सक्षम तुझं मनापासून तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून, आमच्या सर्व टीम कडून. धन्यवाद. आणि आता जास्त आपण वेळ न गमावता मला असं वाटतंय सक्षम की तू कुठल्या गीताने सुरुवात कर, मग आपण आणखी गप्पा गोष्टी करूया. चालेल? ओके ओके. ओके. सर्वप्रथम भीमाच्या आलेकरांना जय भीम आहे माझा. भीमाच्या आलेकरांना जय भीम आहे माझा. लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा. जे आहेत भीमाच्या विचाराशी इमानी, अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा. अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा. काय म्हणता भाऊ, सगळं काही ठीक? पूर्ण सगळं ठीक. आपली ऑडियन्स तुम्हाला ऐकण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. काही अरे वा, चांगली गोष्ट आहे. सगळ्यात प्रथम वंदन गीत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात वंदन गीताने व्हायला हवी. बिलकुल बरोबर आहे ना? तुमची इच्छा काय आहे? बिलकुल बिलकुल. तुम्हाला जे वाटतं तुम्ही सुरुवात करू शकता. दिन दुबड्याचा वाली आणि माझ्या घरचे लोक पण तुम्हाला ऐकण्यासाठी उभे आहेत. बिलकुल बिलकुल. दिन दुबड्याचा वाली आणि घटनेचा शिल्पकार. दिन दुबड्याचा वाली आणि घटनेचा शिल्पकार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. केली अशी तू महान करणी, आम्हा पाजले पाणी. चवदार तळ्याला स्पर्श करून, चवदार तळ्याला स्पर्श करून त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. के दिवस रात्र एक, अहो के दिवस रात्र एक. लिहून घटना दिली नेक, लिहून घटना दिली नेक. संविधानाच्या द्वारी आमचा करून या उद्धार. संविधानाच्या द्वारी आमचा करून या उद्धार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. गाव कुसाच्या बाहेर होतो, अजी गाव कुसाच्या बाहेर होतो. आज आलिशान बंगल्यात आहो, आज आलिशान बंगल्यात आहो. सितमतयाचे कधीही नाही फिटणारे उपकार. सितमतयाचे कधीही नाही फिटणारे उपकार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. त्या भीमरायाला वंदन हे त्रिवार. जय भीम. क्या बात आहे, जय भीम. क्या बात आहे. या भीमरायाला वंदन हे त्रिवार. इतकं सुंदर सादरीकरण. सक्षम एक विचारू इच्छितो, ही तुझी स्वतःची क्रिएशन आहे का?
स्वतःची क्रिएशन नाही. कारण मी हे गाणं मला असं वाटतं पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटत. हे गाणं मी याच्या पहिले काय ऐकलं नाही. नाही, याच्या अगोदर आमचे आयडल अश्विनी दीदी रोशन अच्छा अच्छा अच्छा. यांनी गायलाय एका अच्छा. मंचावरती. ओके ओके ओके. तुला एक असा प्रश्न विचारायचा होता मला सक्षम. गेल्या आता किती वर्षापासून या चळवळीमध्ये तू गायनाच्या स्वरूपातून आपली सेवा देत आहे? बघा दादा, अगोदर नाही का आपल्या गावखेड्यामध्ये भजन वगैरे असतात, बरोबर. तर आपले पप्पा तिकडे भजन मंडळामध्ये बसायचे. अच्छा. पप्पाच्या सोबत मी पण पप्पाच्या सोबत मी पण बसायचो. पण तेव्हा काही गाणं गायची आवड नव्हती. तेव्हा मी सगळ्यात पहिले माझी लाईफ लिखाणापासून सुरुवात केली होती. अच्छा. अगोदर गेले 4 वर्ष मी अभ्यास करून लिखाणच करायचो. मग एकदा स्वप्नील मेश्राम नावाची एक शख्सियत माझ्या लाईफ मध्ये आली. स्वप्नील यांना तर कोण ओळखत, आमच्या नागपूरची शान. त्यांच्या मार्गदर्शनाने बेटा बोले तू लिखता बोले खुद तू खुद गाया भी कर बोले. तो उनके वो बात की वजह से मैंने गाना शुरू किया. तो पहला प्रोग्राम हुआ था वर्धा. अच्छा. वर्धा में मेरा पहला प्रोग्राम हुआ था. तब से ये शुरुआत मेरी जर्नी चालू हो गई. अच्छा. तो बहुत कम वीडियो मैंने डाला हूँ सोशल मीडिया पे, बाकी है जो है. नाही, त्या व्हिडिओमुळेच तर तुला प्रसिद्धी मिळाली, काही लोक तुझ्याशी जुळले, तू माझ्याशी जुळू शकला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हे खूप मोठी गोष्ट आहे. हो, माझा पहिला प्रोग्राम वर्धा जिल्ह्यामध्ये झाला होता. बरोबर, अगदी बरोबर. ते मामाचंच गाव होतं, असंच ओळखी परिचयाने. बरोबर बरोबर. त्या परिचयाने एक नवीन सुरुवात झाली हे म्हणू शकतो आपण, आहे की नाही? एक नवीन सुरुवात झाली. तर म्हणूनच आणि खरं सक्षम मानायला लागेल, खूप कमी लोक आहेत जे आपल्या पॅशनला स्वतः फॉलो करतात. पण तुझ्यासारखा युवा वर्ग आज हे चळवळीला खूप गरज आहे. आणि ज्या वयामध्ये तू आहे ना, हे खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि तुला असं आवडेल असं कुठलं गीत? काय म्हटलं? आता एक नवीन झालेला पोरगा सागर भीमराज, मेरी पहचान ज्वाइन हो गया लाइव देखने के लिए कि बोले भैया क्या गा रहे होंगे. अच्छा. सागर भीमराज करके है, वो एमपी बालाघाट का है. अगले सीजन में उसको भी ले लेना. बिलकुल 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 घेऊया. पुढच्या एपिसोड मध्ये आपण त्यांनाही बोलवूया. हो, बहुत बढ़िया बच्चा है वो. आणखी एखादी कुठलं गीत होऊ द्या. आणखी एखाद मिशन राय, बराबर है कि नहीं? मिशन मूवमेंट, ये कांग्रेस बीजेपी ये वो ऐसा चल रहा है. उसके खातिर एक उसके लिए भी ले लेता हूँ. इंसान जीता है, बराबर है. अभी उनको कैसा बाबा साहब बहुत कम लोगों को मालूम है, जो बाबा साहब के लिए कम लोग जुड़े हुए हैं. इसके लिए नहीं क्या, बाबा साहब के लिए जितना बोले उतना कम है, बराबर है कि नहीं अशमक भाई? सही बात है, सही बात. ये कांग्रेस बीजेपी इसको ज्यादा इसके वास्ते एक आपके सामने रखना चाहूंगा. नामांतरासाठी बघा पती माझा मेला, नामांतरासाठी बघा पती माझा मेला. चळवळीचा भीम चळवळीचा लेखातून सत्यानाश केला, चळवळीचा लेखातून सत्यानाश केला. वो कांग्रेस बीजेपी के लिए कहना चाहूंगा, सेना बीजेपी काँग्रेसची चाटुगिरी करता, सेना बीजेपी काँग्रेसची चाटुगिरी करता. समाजाचे हित सोडून पोट आपले भरता, समाजाचे हित सोडून पोट आपले भरता. आणि निळ्या झेंड्याची कशी रे निलामी तू केला, निळ्या झेंड्याची कशी रे निलामी तू केला. आणि मग चळवळीचा लेखातून सत्यानाश केला, चळवळीचा लेखातून सत्यानाश केला. अगोदरच्या काळात कसं होतं भाऊ माहित आहे का? आपल्या ऑडिशनला पण सांगण्याचा प्रयत्न करीन. माणसं गरीब होते, चळवळ होती रे जिवंत, माणसं गरीब होते, चळवळ होती रे जिवंत.
चळवळ झाली गरीब लोक झाले रे श्रीमंत, चळवळ झाली गरीब लोक झाले रे श्रीमंत, लाचारीत गड्या तुझा जीवन सारा गेला, लाचारीत गड्या तुझा जीवन सारा गेला, चळवळीचा लेखातून सत्यानाश केला, चळवळीचा लेखातून सत्यानाश केला. आजच्या जनरेशनवर भाऊ हे गाणं खूप महत्वाचं आहे. काही लोकांना वाटेल बट आपल्याला त्याचं काही करायचं नाहीये. आजची जनरेशन सांगण्याचा प्रयत्न होता आपला, बरोबर की नाही? बरोबर. आणि आजच्या काळामध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना खूप जास्त होऊन राहिली आहे. अगदी बरोबर. पण हे सांगणं गरजेचं होतं. ते कशा पण माध्यमातून सांगा, बट सांगणं गरजेचं आहे. तुमच्या मते? बिलकुल बिलकुल, सांगणं खूप गरजेचं आहे. अजून एक कळवं अजून. हो. एक व्हारे लेक भीमाचे व्हारे, अरे एक व्हारे नेक व्हारे लेक भीमाचे व्हारे, चळवळ बा भीमाची, चळवळ बा भीमाची पुढे पुढे न्यारे, चळवळ बा भीमाची पुढे पुढे न्यारे, सांगणं आहे भाऊ माझे तुला कार्तिका, सांगणं आहे भाऊ माझे तुला कार्तिका, समाज कार्यासाठी बघा जीव माझा गेला, समाज कार्यासाठी बघा जीव माझा गेला, आणि चळवळीचा लेखातून सत्यानाश केला, चळवळीचा लेखातून सत्यानाश केला. हे बराबर आहे. क्या बात आहे. खूप एकदम म्हणजे जे आपण म्हणतो नाही का, हार्ड वर्ड्स, हे कटू शब्द, जर पुढच्या समाजाला त्याचा आरसा दाखवायचा असेल तर समाजाला एवढे शब्द खूप भारी होऊन गेले, खूप खूप भारी होऊन गेले. शब्द याच्या समोर बोलायची काही गरज नाही पडणार. बिलकुल बिलकुल, अगदी बरोबर. सक्षम, एक अजून विचारायचं होतं, तू प्रॉपर बिलॉंग कुठून करते, म्हणजे राहणं कुठे आहे तुझं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये? प्रॉपर माझं दाडेरा गाव. हे कुठे येते? हे कडमेश्वर तहसील मध्ये येतं. अच्छा, कडमेश्वर म्हणजे नागपूरमध्ये, नागपूरच्या कडमेश्वर मध्ये. नागपूर, हो. हा, कडमेश्वर तहसील मध्ये दाडेरा म्हणून काही खूप मोठं गाव नाहीये, लहानसं. नाही, पण लहानच्यापासूनच तर सुरुवात मोठी होते ना, आपण हे नाही विसरायला पाहिजे. कारण कुठली पण छोटी सुरुवात ही समोर जाऊन मोठीच होते. हो, बरोबर. जे तू करत आहे खूप खूप मोठी गोष्ट, म्हणून मला तुला पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट्स देऊ इच्छितो. आणि असं आणखी कुठलं गाणं जे तू कार्यक्रमात सादर केलं आणि त्याच्यावर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आला, असं कुठलं एखादी गीत? असं खूप एखादं एक गाणं होतं, सगळ्यात पहिल्या प्रोग्रामला मी गायलं होतं वर्धा जिल्ह्यामध्ये. जा रे जा सत्ता का बीज करा, हाय जा रे जा सत्ता का बीज करा, स्वप्न तेव्हा भीमाचे स्मरू, जा रे जा सत्ता का बीज करा, स्वप्न तेव्हा भीमाचे स्मरू, आणि मग फडकवू फडकवू निळा दिल्लीवरी, फडकवू निळा दिल्लीवरी, ऐसे वंदन भीमाला करू, फडकवू निळा दिल्लीवरी, ऐसे वंदन भीमाला करू. हे गाणं होतं माझं सगळ्यात आवडतं गाणं. अच्छा, म्हणजे गाण्यापासून तुम्हाला म्हणू शकतो की पहिलं गाणं तुम्ही सादर केलेलं. हा, गाण्यानी सक्षम मार्गात आलं. अच्छा, नाहीतर आणि गाणं अगोदर मंजुषा ताईनं एकदा गायलं होतं.
तरी मी सुद्धा लावून घेतलं. अच्छा. घेतलं. आणि माझ्याकडे गाणे विद्रोही असतात. विद्रोही, बरोबर आहे. एक विद्रोही कलाकार, बरोबर बरोबर. विद्रोही, हा, हे असं वगैरे काही नसतं भाऊ, सगळं विद्रोही. बरोबर, अगदी बरोबर. राग जरी येत असेल तरी चालेल, पण कधी टेन्शन मुवमेंट नाही झाली पाहिजे, बरोबर की नाही? अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो, मिशन मुवमेंट. आणखी कुठलं एखादी गाणं होऊ दे. आणखीन आता हल्ली काही दिवसा अगोदर कडमेश्वर मध्ये प्रोग्राम झाला होता. त्या प्रोग्राम मध्ये मी प्रकाशनाथ पाडणकर साहेबांचं गाणं गायलं होतं. ते अच्छा. पण गाणं खूप चांगला प्रतिसाद येत आहे त्या गाण्याचा. त्या गाण्याचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद येत आहे. ओके ओके, हो बिलकुल, सादर ते करा गाणं तुम्ही. बघा. परिवर्तनाचा मी आगाज आहे. परिवर्तनाचा मी आगाज आहे. या बहुजन समाजाचा आवाज आहे. बहुजन समाजाचा आवाज आहे. परिवर्तनाचा मी आगाज आहे. जी राज्यघटना समता शिकवते, जी राज्यघटना समता शिकवते, अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. मनुलाभिमाने भस्मसात केले. म्हणजे बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळून जाळून राख केला होता. बरोबर. म्हणून साहेबांनी हे लाईन लिहिली, मनुलाभिमाने भस्मसात केले. मनुवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. मनुवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझं ते शेवटचं कडवं एकदा रिपीट भेटेल ना, खूप आवडलं मला. एक वेळा शेवटचं कडवं. ज्यांच्याही हाती दिली सत्ता मी, ज्यांच्याही हाती दिली सत्ता मी, त्यांनाच का हो चढला माझ आहे. त्यांनाच का हो चढला माझ आहे. आणि आता तुमच्या फरमाईशवर ते जे तुम्हाला लाईन आवडली ते, मनुलाभिमाने भस्मसात केले. मनुलाभिमाने भस्मसात केले. मनुलाभिमाने भस्मसात केले. मनुवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. मनुवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. हे कडवं त्यांना लागू होतं भाऊ, ज्यांनी नाही का काहीतरी कमेंट केली होती आहे ना, चळवळीच्या गाण्यावरती कमेंट खराब आली होती. बरोबर, काही नाही, जाऊ द्या. पण मनुवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. बरोबर. आणि शेवट आमचे गुरुवर्य लिहितात, नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. आणि आज तोच बघा काय करतोय, वैऱ्याच्या टोळीत बसतो,
वैऱ्याच्या टोळीत बसतो तो दगाबाज आहे. वैऱ्याच्या टोळीत बसतो तो दगाबाज आहे. बरोबर. क्या बात आहे. इतकं म्हणू शकतो की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं जबरदस्त प्रबोधन केलं तू, माना लागल. तुझ्या कमी वयामध्ये तू हो. जे करून राहिला त्याला परत एकदा क्रांतिकारी जय भीम तुला, तुझ्या कार्याला. जय भीम. आणि तुझं कार्य असं पुढे नेहमी वाढत राहू, चालत राहू, ही सदिच्छा माझ्याकडून तुला मनापासून आहे. आणि जाता जाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही संदेश देऊ इच्छितो. हे तुमचे जे प्लॅटफॉर्म आहे ना भाऊ, अतिशय खूप सुंदर अशी गोड प्लॅटफॉर्म आहे है ना. बरोबर की नाही. या अनुषंगाने अलग अलग कलाकारांचे, अलग अलग कलावंतांचे विचार सोशल मीडियाद्वारे, तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचतील. म्हणून सर्वात जास्त लोकांनी आणि माझ्या ज्या फॉलोअर्स आहे, माझे जे व्ह्युअर्स आहेत, त्यांनी तुम्हाला फॉलो करावं. आणि मी तर खूप दिवसात फॉलो करतो भाऊ तुम्हाला. बरोबर की नाही. हो, बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर. बरोबर. आणि सुद्धा लोकांना सुद्धा सांगू इच्छितो की हा प्लॅटफॉर्म खूप चांगला, मला सुद्धा आवडला. कारण वेगवेगळ्या कलावंताच्या आवाजातून गायन मिळतं. अगदी बरोबर. बरोबर. बस आपला सपोर्ट तसाच ठेवा. आपल्यासारख्या कलावंतांमुळेच हा कार्यक्रम है. मैं फिर से बताना चाहता हूँ गाइस कि ये जो प्रोग्राम है मैंने आप लोगों के लिए ही स्टार्ट किया हुआ है. लोगों से जोड़ने की जो मुहिम है, जो कलाकारों की मुहिम है, यही तो प्रोग्राम है. सो थैंक यू सो मच वंस अगेन जॉईन होने के लिए. थँक्यू. धन्यवाद. आपण सगळ्यांनी मला वेळ दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद सर्वांना. जय भीम. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करशील सक्षम. मी लाईव्ह स्ट्रीम एंड झाल्यावर तर तुला कोलॅबरेशन देईन. तुझा पर्सनल पण मी पोर्शन तुला क्रॉप करून कोलॅबरेशन देईन, तर तो पण ठेवशील. ओके 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 ओके. चालेल. आणि या कार्यक्रमाबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांग. हो. पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. क्रांतिकारी जय भीम, जय भीम. चल बाय, भेटूया. सो गाइस, ये थे हमारे आज के जो फर्स्ट गेस्ट अपीयरेंस सक्षम जी. बहुत ही क्या कह सकते, उनको एकदम जबरदस्त तरीके से जो ओपनिंग की है मानना पड़ेगा. जे आपण म्हणतो प्रबोधन, सरळ भाषेमध्ये प्रबोधन करणं खूप कठीण गोष्ट आहे मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला समाजाच्या बद्दल जडणघडण घडविण्याबद्दल सांगणे आणि त्याला ती गोष्ट महसूस करून देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर जे सक्षम सारखे जे कलाकार आहेत, जे करून राहिले या वयामध्ये, त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळणे हे काळाची गरज आहे आणि खूप आवश्यक है. सो सक्षम तो यहाँ पर अच्छे खासे ज्वाइन होके चले गए, लेकिन अभी हमारे आज की बाकी दो गेस्ट अपीयरेंस का यहाँ पर वेट है. सो जो हमारे आज की जो सेकंड गेस्ट अपीयरेंस है संचिता जी, मैंने आपका रिक्वेस्ट सेंड किया. सो हो, नक्की सिद्धू, तुला पण मी चान्स देतो. जॉईन होता का तोपर्यंत? ठीक आहे, काम करतो, मी तुला कनेक्ट करून देतो. जर तुला गायचं असेल तर तुझी इच्छा पूर्ण करून देतो. जोपर्यंत जब तक हमारे गेस्ट अपीयरेंस आते हैं तब तक मैं कनेक्ट करके लेता हूँ. ओके, फाइनली अच्छा आ गया लगता रिक्वेस्ट. संचिता, आई वाज वेटिंग फॉर यू. सो फाइनली मेरी रिक्वेस्ट अगर आपको आई होंगी तो एक्सेप्ट कर लीजिए, या फिर ओके, मुझे लग रहा है आप ज्वाइन नहीं हो पा रहे. मैं अपनी तरफ से आपको फिर से मैं रिक्वेस्ट सेंड करता हूँ. संचिता जी प्लीज वेट. ओके, नाउ सेंड रिक्वेस्ट फ्रॉम माय साइड. मैंने अपनी तरफ से रिक्वेस्ट सेंड की है. अभी एक बार चेक करके देखिए, शायद से अभी आ जाएंगे. ये कभी कभी इंस्टाग्राम पे प्रॉब्लम आता है, पता नहीं लाइव स्ट्रीम कभी जल्दी होता है, कभी थक जाता है. हेलो, जय भीम दादा. जय भीम, जय भीम. आपले सर्व ऑडियन्स तुमची वाट पाहत होते. मध्यात तुम्ही गायब झाले होते, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा 2 मिनिटं पॉज घ्यायला लागला. हा थोड़ा नेटवर्क इश्यू होता है. नो प्रॉब्लम. देर से ही सही, लेकिन हम प्रॉपर आ गए. दिसत आहे ना क्लिअर आवाज वगैरे येत आहे? हो, माझा क्लिअर होता. हा येते. आता मी दिसत आहो का?
दिसत आहे. ओके, चला म्हणजे बरं झालं की दुपारची कुठली प्रॉब्लेम नहीं आली. तो इसके पहले कि गाइस व्यापार संचिता कुछ परफॉर्म करे, इनके बारे में छोटा सा प्यारा सा इंट्रोडक्शन देना चाहूंगा. इनसे बता दूंगा कि इनसे भी मेरी कोई ऐसी डायरेक्ट मुलाकात नहीं थी. ये इंस्टाग्राम ही है जिसके वजह से मुझे इतने अच्छे अच्छे प्यारे प्यारे कलाकारों से मिलने का मौका मिलता है, इंट्रोड्यूस होने का मौका मिलता है, उन्हें शो पे बुलाने का चांस मिलता है. और इसी तरह से इनके प्रोफाइल पर मैं स्क्रॉल करते करते आया, देखा, इतना अच्छा लगा इनका. एक पहला ही रीडिंग देख के मैं कभी बोला चलो, बोला इनको बुलाते ही है, बोला पहले उसे कहते हैं ना कि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. एम आय करेक्ट? तर बस पहिल्याच इम्प्रेशन मध्ये तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला क्लिक झालं की यांना बोलवायचं. तर जास्त वेळ न घेता संचिता, माझी तुला विनंती आहे की आपण डायरेक्ट गाण्याने सुरुवात करू, मग आपण पुढे आणखी गप्पा गोष्टी करू. ओके ओके, सो ओव्हर टू यू. आवाज येतो ना क्लिअर? बिलकुल परफेक्ट. तुझीच कमाई आहे गाभिमाई, तुझीच कमाई आहे गाभिमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे गाभिमाई, तुझीच कमाई आहे गाभिमाई. लागेना जेथे प्यावयात पाणी, ज्ञानाची धार अशा माळराणी, ज्ञानाची धार अशा माळराणी, त्यातलीच आई साखतो मलाई, तुझीच कमाई आहे गाभिमाई. वा, क्या बात आहे. मी नवीन पद्धतीने या गाण्याला ऐकलं, पहिल्यांदा ऐकत. म्हणजे हे गाणं ऐकलेलं आहे, मला वाटते अनिरुद्ध सरांकडून हे गाणं स्टेजवर ऐकलं होतं, पण खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सादर केलं. खरंच छान वाटलं. हे आपले माननीय आणि रिस्पेक्टेड वामनदादा कर्डक यांची लिखाण आहे. हो, अतिशय अगदी बरोबर बरोबर. आणि मी ज्या पद्धतीने गाणं ऐकलं होतं ती थोडी चाल अलग होती. ती अशी चालू होती, तुझीच कमाई आहे गीमाई, आहे गीमाई, अशा पद्धतीने मी ऐकली होती. पण तुम्ही पण फार छान सुंदर चाल लावली, मला आवडलं. तुमचं पण वर्जन आवडलं मला. तर संचिता, हे विचारायचं होतं की तुम्ही या म्युझिकची सुरुवात कशी काय केली? म्हणजे आता सध्या तुम्हाला म्हणजे तुम्ही म्युझिक करून राहिले की त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही वेगळं प्रोफेशन आहे? ऍक्च्युली मला लहानपणापासूनच माझ्या बाबांनी म्युझिकची लावली. म्हणजे मी देवाधर्माचे कधीच गाणे नाही ऐकले. मी झोपता उठता बाबासाहेबांचेच गाणे ऐकत ऐकत मोठी झालेली आहे. आणि वैचारिक लेवल माझे घरचे एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, आणि माझे बाबा स्वतः एमपीएससी युपीएससी एक्झाम वगैरे दिलेले आहेत. So, माझी ते एक लेवल होती, माझी थिंकिंग त्या लेवलची होती. आणि विद्रोही शाहिरी जलसा हा मी आधीपासून ऐकत आलेलो आहे. विद्रोही शाहिरी जलसा, फॉर एक्झाम्पल शीतल साठे, सचिन माळी अँड ऑल दॅट आम्ही ऐकत वगैरे आलेलो आहे. सो माझी थिंकिंग तेच, तर मी त्या वळणाने आपल्या आपच गेली. आणि म्हणजे एकंदरीत फुले शाहू आंबेडकरी चळवळी तुमच्या घराण्यातच आहे, ते तिथूनच आलं. ते तिथूनच आलं, ते तुमच्या घराण्यातूनच आलं, तुम्हाला ते मिळालेलं आहे, वारसाच आहे, वारसाने आलं. एक गमतीशीर तुम्हाला किस्सा सांगतो. जसं तुमच्या घराण्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या तसं सेम म्हणजे माझं पण तसंच आहे. आमच्या घराण्यातून म्युझिक तसंच आलं, चळवळीचे विचार. माझे आजोबा कीर्तनकार होते,
खूप पूर्वीच्या काळामध्ये 1960च्या काळात मग त्यांनी बाबा आमच्या घरचे पूर्ण देव टाकून मग त्यांनी बौद्ध धर्माकडे पूर्णपणे आपलं वळण घेतलं आणि मग तिथून जी क्रांती झाली त्याच्यानंतर ती पद्धत तीच जे आपण प्रथा म्हणू शकतो माझ्या माझ्या वडिलांनी सुद्धा राबवली. माझे वडील तबला विशारद होते, माझे वडील तबला विशारद होते, माझे मोठे वडील हार्मोनियम वाजवायचे. मग ते तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजे मग आम्हा तिघा भावामध्ये म्हणजे मोठ्या वडिलांचे 2 मुलं तर म्युझिकमध्ये नव्हते, पण मी एकुलता एक म्युझिक मधून आलो. म्हणजे आमची तिसरी पिढी सुद्धा ही म्युझिक मध्ये चालली. नाही, माझ्या फॅमिलीमध्ये तसं वगैरे काही नाही आहे. माझ्या बाबांनी सुरुवात केलेली आहे. तेच म्हटलं की कुठून तरी सुरुवात फॅमिलीपासून सुरुवात सेकंड जनरेशन. आणि माझा प्रयत्न आहे की पुढली जनरेशन पण अशीच असावं, क्रांतिकारी आणि बंडखोर असावं. बिलकुल बिलकुल बिलकुल. कारण की त्याच्याशिवाय क्रांती होत नाही, त्याशिवाय क्रांती सुद्धा होत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बाबासाहेबांचा शब्द होता शासन करती जमात. बरोबर. आपण शासनात घुसायला पाहिजे, राजकारणात घुसायला पाहिजे. आपण आपली एक जे समजा लॉ आहे, IAS IPS आहे, अशा ठिकाणी आपले लोक असले पाहिजे. अगदी बरोबर. अशी माझी इच्छा आहे. सो माझं पण एक स्वप्न आहे की मी लॉ करावं. बिलकुल बिलकुल. प्रत्येकाने आपल्या ड्रीमला चेस केलं पाहिजे आणि आपल्या शिक्षणातून आपल्या समाजातला आपल्याला घडवता आलं पाहिजे. आपलं शिक्षण जे आपण घेतो त्याच्यामुळे आपल्या समाजाला पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे. आणखी कुठलं एखादी ऊर्जेनं भरलेलं एखादी असं गीत सादर करा. माझे गुरु शीतलताई साठे आणि सचिन माळी यांचं एक गीत सादर करते. प्रश्न आहे, आम्ही प्रश्न मांडण्याचं काम करतो, उत्तर द्यायचं काम समजतं. बिलकुल. तो इंसान को अछूत और गुलाम किया है, इंसान को अछूत और गुलाम किया है, कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये कर्म है, कैसा ये कर्म है. हर गांव के बाहर हमारी बस्ती क्यों है, हर गांव के बाहर हमारी बस्ती क्यों है, दलितों की जान इतनी सस्ती क्यों है. मुस्लिम माझे बांधव हैं तो मुस्लिमों की जान इतनी सस्ती क्यों है. अछूत कह के हमको डिटेन किया है, अछूत कह के हमको निकाल दिया है, कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये कर्म है, कैसा ये कर्म है. आणि आता नवरात्र चालू आहे आणि तेव्हा आपल्या बायांना खूप नवरात्रीचा वेळ लागतं. त्यांना इतिहास माहित असावा, इतिहास माहित असावा. त्यामुळे माझं पुढचं कडवं, हमारी माता बहने सिताओ जैसी, हर घर में यहाँ भी परीक्षा कैसी, छुपी जंजीरों से नारी को कैद किया है, छुपी जंजीरों से नारी को कैद किया है, कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये कर्म है, कैसा ये कर्म है. आपल्याला पाण्याच्या घोटासाठी सुद्धा सत्याग्रह करायला लागला. पानी के लिए गाँव में हमें रोज ही पीते, मंदिर की सीढ़ी पर हमारे खून की छींटे, मंदिर की सीढ़ी पर हमारे खून के छींटे, जानवरों जैसा हमसे बर्ताव किया है. जनावरांपेक्षा पण बदतर होतं आपलं जीवन. जानवरों जैसा हमसे बर्ताव किया है. माझा प्रश्न आहे, कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये कर्म है, कैसा ये कर्म है. अशा धर्माला लाथ मारायची माझ्या बाबांनी आणि बाबासाहेबांनी माझ्या हातात ताकद दिली आहे, तो मी सोडलाय. हो. कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है. म्हणजे 2 ओळीमध्येच आपण म्हणजे नाही का 2 ओळीमध्येच आपण सगळ्यांना त्याच्यातूनच तुम्ही स्वतः क्वेश्चनही केलं आणि तुम्हाला त्याचा आन्सरही तुम्हाला शोधायचा. हा, कारण का आपण प्रश्न विचारू शकतो, उत्तर द्यायचं काम ज्यांनी व्यवस्था बनवली आहे ती उत्तर द्यायचं काम करेल. कारण अशाच प्रकारचे जर तुम्हालाही माहिती असेल कबीराचे दोहे पण अशाच प्रकारचे होते. कबीराचे दोहे जे आपण ज्याचा मूळ म्हणतो
कबीराच्या दोह्यापासूनच हे सगळं आलं. हाँ, कबीराचा एक दोहा आहे, कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना वो चले हमारे साथ. क्या बात आहे. आणि कोणी कोणी म्हणतात की शाहीर लोक किंवा प्रबोधनात्मक लोक काय म्हणते वाईट शब्द वापरतात. हे काही आहे तसं काही नाही. कबीरांनी पण काही समाज सुधारण्यासाठी वापरलेले आहे. सुचलते विद्रोही म्हणजे काही ना काही आलं. फॉर एक्झाम्पल आपले नामदेव ढसाळ त्यांनी किती काही केलेलं आहे. बरोबर. कारण विद्रोही म्हटलं तर एक विद्रोही हा प्रकारच वेगळा येतो. हा पूर्ण म्हणजे गाण्याचा वेगळा प्रकार येतो. त्याच्यामध्ये प्रबोधनही आलं, त्याच्यामध्ये समाजाला आरसा सुद्धा दाखवता येते. इतकं म्हणजे काही गोष्टी बोलता येतात विद्रोहीमध्ये. आणखी असं कुठलं गीत जे तुला खूप आवडते, जे तू घेऊ इच्छिते? शीतलसाठीच आहे एक. हो बिलकुल. आपला इतिहास खूप कोंडलेला आहे, त्याच्याबद्दल आहे. तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात. जात अंतर्गात भात हो, जात अंतर्गात भात हो, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात. अंधळ्या शतकांचा दस्तूर घाट, दीन दुबळ्यांची अलवानी वाट, पिळ पिळणाऱ्या युगांचा घाट, जखमांनी टाकली काट. माणसं बांधली कोलदांड्यात हो, माणसं बांधली कोलदांड्यात हो, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात. आपला इतिहास वळकीस आला पाहिजे, ते सांगण्याचं काम. आपला इतिहास बाबासाहेब सुद्धा म्हणतात की जो आपला इतिहास विसरतो आपला, तो इतिहास कधी घडवू शकत नाही. वामनदादाचा शब्द आहे, कसा जिवारी लागे बाणा एका शाहिराचं गाणं. हा बरोबर. संचिता एका कसं विचारायचं होतं तुला, जसं आता तुम्ही म्हणजे जसं तू तर गातेस होता, पण तू कधी लिहिण्याचा प्रयत्न कधी केलाय? म्हणजे काही शायरी वगैरे असं काही वगैरे, किंवा काही दोन ओळी? पण ते थोडस माझं याच्यामध्ये जमलं नाही, कारण की त्याच्यासाठी ते थोडस हे लागते, मी ते नाही लिहू शकले. लिखाण नाही. अच्छा. पण प्रयत्न नक्की करशील, कारण की तुझ्या त्याच्यातून वाटते की तू लिहू शकशील. असं तुझ्या जे सादरीकरण आहे ना, त्याच्यावरून असं वाटते की तू लिहू शकशील. माझ्याकडून तुला एक चांगला सल्ला आहे, तर त्याच्यावर विचार कर नक्की. बिलकुल ट्राय करणार. कारण नवीन काही ना काही प्रयत्न करत राहायलाच पाहिजे, माहिती नाही. एक माझी फरमाईश आहे, जे मी तुझं गाणं ऐकलं होतं रीलमध्ये, ते एकदा प्लीज सादर करणं. माझी पर्सनल फरमाईश. मी तुझी पसरत जे पहिली रील तू टाकली होती ना ते तुझ्या प्रोफाईलला, ते कुठलं गाणं होतं तर मला आठवणार आलं, पण ते एक वेळा ऐकायचं आहे मला. कष्ट केलेत माझ्याभिमानी, कष्ट केलेत माझ्याभिमानी, जाती जातीत वाटून तारे, कष्ट केलेत माझ्याभिमानी, जाती जातीत वाटून तारे. कष्ट केलेत माझ्याभिमानी, जाती जातीत वाटून तारे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण याची तुम्हारा उद्या. कष्ट केलेत माझ्याभिमानी,
जाती जाती वाटून काय. क्या बात आहे यार, क्या बात आहे. हे गाणं इतकं जेव्हापासून ट्रेंडिंग वर आलं ना, ऐकायलाच खूप सुंदर वाटतं. खूपच सुंदर गाणं आहे. शब्दरचना खूप सुंदर आहे. हे रचना खूप, शब्द रचनाने मनाला एकदम असं भिडते, काळजाला भिडते असं. हे तर मला वाटतं कमेंट पण दिसून राहिलं, शुभम चांदोरे म्युझिक काय म्हणत आहे, कष्ट केले माझ्या भीमाने अपकमिंग सॉन्ग आहे. भीमाने माझं अपकमिंग सॉन्ग आहे. अच्छा, शुभम चांदोरे म्हणून मी कोणतरी तुमचे वाटते फॉलोअर्स मधून आहे. हा, माझ्या वर्धेचा तो दादा आहे, त्यांचा एक डान्स स्टुडिओ म्हणून आहे. तर अच्छा ते अच्छा. हो, त्यांनी तिथे कमेंट पण केलाय मधामधात. हा. आणखी कुठलं असं तुला जर सॉन्ग वाटतं तर आपल्याकडे आणखी 5 मिनिटं आहेत, सो वी हा, कॅन युटिलाइज. बाबासाहेबांचे गाणं म्हणायला गळा कधी चुकत नसतो. बिलकुल बिलकुल. तर दादा, एक माझा किस्सा आहे. मी सेंट्रल स्कूलला होते. तिथनं मला कास्टिझम म्हणजे मला 10th मध्ये त्रास झाला. ओके. सेंट्रल स्कूलमध्ये केंद्रीय विद्यालय नावाची एक स्कूल आहे. हो नागपूरमध्ये हो भरपूर आहे. हो हो बरोबर. शिवसेना. तर नाही, मी स्वतः तिथे नागपूरचा आहे, मला माहिती आहे. मी स्वतः नागपूरशी बिलॉंग करतो, मला माहित आहे केंद्रीय विद्यालयाबद्दल. तर तिथे मला भरपूर त्रास झाला. सगळे, मी तुला बोलते, सगळे ब्राह्मण लोक होते. त्यांनी मला इतका त्रास दिला 10th मध्ये, कास्टिझम भरपूर केला, मला खूप त्रास देण्यात आला. तर त्याच्यामध्ये एक किस्सा, आणि तेव्हा एक किस्सा माझ्या डोक्यामध्ये आला होता. मी न्यूज ऐकली होती रोहित वेमुलाची. हम्म, त्यावर एक गीत आहे, सचिन माहीतच आहे. त्यावर एक आहे, शिक्षणाच्या दारात विद्येच्या घरात पोचली बामणशाही. शिक्षणाच्या दारात विद्येच्या घरात पोचली बामणशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही. मरते ही लोकशाही. हे माझ्यासोबत झाले. नाही शिकायचं कुणी रागायचं, मनुस्मृतीनं घातली बंदी. मनुस्मृतीनं घातली बंदी. मंत्र ऐकले तर वेद वाचिले तर शिशवतलय कानामंदी. पिढ्यान पिढ्याची मक्तेदारी विद्येची ठोकशाही. पिढ्यान पिढ्याची मक्तेदारी विद्येची ठोकशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही. मरते ही लोकशाही. त्यांचे खूप सण झाले होते. त्यांना अखेरमध्ये स्वतःला संपवणं उचित हे केलं होतं. पण मी स्वतःवर, माझे आई वडील होते माझ्यासोबत आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. माझी पण ती हालत होती, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पण जे मला स्कूलमधून भरपूर त्रास झालेला आहे. मी ऑन कॅमेरा सांगते की केंद्रीय विद्यालयाने मला खूप त्रास दिलेला आहे. तुमच्या आयुष्यातला किस्सा म्हणजे केंद्रीय विद्यालय मीन्स नागपूर, बाकीच्यांचं मला नाही माहित, पण केंद्रीय विद्यालय वर्धाने मला भरपूर त्रास दिलेला आहे. बापरे बापरे. म्हणजे म्हणून माझी अशी इच्छा आहे की जे टॉप मोस्ट जागा आहे त्यामध्ये आपले मूल निवासींचे लोक असतात. मूल निवासांची, अगदी बरोबर. ओबीसी यांचे लोक असावं, तेव्हाच आपल्या हातात सत्ता येणार. ते शैक्षणिक ठिकाण असो किंवा राजकीय ठिकाणी असो. काळाची गरज झाली. तुम्ही जे आता जे सांगितलं, तुम्ही जो आपला प्रसंग सांगितला, त्याच्याने माझ्या सांगावर शहारे आले. तुम्ही कसं केलं असेल त्यावेळेस, ते पण एवढ्या कमी वयात. ज्या वयामध्ये आपल्याला शिक्षणाची, जिथून आपली नवीन सुरुवात होते, बरोबर, त्या वयामध्ये जर आपण अशा गोष्टीच्या मार्फत जर गेलं तर आता काय म्हणू शकतो, आहे की नाही. ते पण आजच्या काळामध्ये. आजच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या काळात तर वेगळा होता. बाबासाहेबांच्या काळात ते सगळं होतं. त्यांनी तेवढं सोसून एवढे मोठे महामानव झाले. भारताचं संविधान काय, प्रत्येक गोष्टीत त्यांचं योगदान बाबासाहेबांचं होतं. पण ते गेल्यानंतर सुद्धा, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा असं होत आहे, म्हणजे हे फार मोठी शोकांतिका आहे. कारण की माझ्या पण बाबांना त्यांच्या ड्युटीवर त्रास झाला, मला पण झाला. आणि होतेच आहे. काही काही लोक शांत बसतात, काही काही लोक पेटून उठतात. नाही, खूप शोकांतिका आहे. खूप शोकांतिका आहे ताई. मला सांगू इच्छितो, खूप शोकांतिका आहे. कारण की जर वेळेत जर आपण जागे नाही झालो
मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण माझ्या सगळ्या तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो, आपला आता ही वेळ आहे. आपण आता जरी नाही जागे झालो ना तर येणारी भविष्याची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही. हे ध्यान राखा. त्यावर एक गाणं आहे, काय म्हणते, भीमपुतळ्यात नाही भीम पुस्तकात दिसन, तुमचा बुडा सकट जळल तवा तुम्हा भीम कळल, तुमचा बुडा सकट जळल तवा भीमा तुम्ही कळल. ही आजची सफरी परिस्थिती आहे. अरे रे, बरोबर बरोबर. मानव, फक्त 2 मिनिटासाठी तुझं ना माईक ऑफ करून ठेव, ठीक आहे? अच्छा, मानव लेफ्ट झाला वाटतं, काही विषय नाही. सो प्लीज संचिता, आपल्याकडे 2 मिनिटं आहे, आपण 2 मिनिटांमध्ये वाइंड अप करूया. हा, ठीक आहे. ओके, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तू तुझं एक शेवटचं गीत सुद्धा घे आणि तुला काय मेसेज देऊ इच्छिते त्या गाण्यानंतर तू घेशील. सर प्लीज, आपल्याकडे वेळ थोडा असल्यामुळे. लय बळाला माझ्या दुबळ्या पुरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पुरात, बाबासाहेबाहून तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबाहून तुझ्यान माझ्या घरात, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येऊबा झाला, त्याचा दरार असे सरकारी नोकरात, शासन करते जमातला, त्याचा दरार असे सरकारी नोकरात, बाबासाहेबाहून तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबाहून तुझ्यान माझ्या घरात. क्या बात आहे, क्या बात आहे संचिता. इतक्या कमी वेळामध्ये एवढं छान सादरीकरण केलं, प्लस आपण इतक्या महत्वाच्या एका टॉपिकवर चर्चा सुद्धा केली, जे खूप गरजेचं आहे. कारण परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो, कार्यक्रम हा फक्त मनोरंजनासाठी नसून तर कार्यक्रमातून काहीतरी प्रबोधन सुद्धा व्हायला हवं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. संचिता, जाता जाता तू आपल्या सगळ्या ऑडियन्सला काय मेसेज देऊ इच्छिते? काय म्हटलं? आपल्या आजच्या ऑडियन्सला तू जाता जाता काय मेसेज देऊ इच्छिते? माझ्याकडे जास्त काही मी एवढी मोठी नाही आहे, समोरच्याला काही सांगण्यात नाही, बट मी एकच सांगेन की शासन करते जमातला, बस. आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शासन करते जमातला. डॉक्टर इंजिनियर सगळेच म्हणतात, पण शासन करते जमातला. शासन करते जमातला, हे खूप खूप महत्वाचा मुद्दा, मोलाचा जो तुम्ही मुद्दा रिपीट केला. मी म्हणतो रिपीट म्हणतो, कारण की हर दुसऱ्या तिसऱ्या व्यक्ती या गोष्टीला रिपीट करतो. आता हे कोण कोण आत्मसात करते हे त्याच्यावरती निर्भर करते. पण आपण आपलं कार्य सुरूच ठेवू, आपण आपली जे प्रयत्न हे चालूच ठेवूया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करून राहिलो. संचिता सर, तुला फक्त एवढी रिक्वेस्ट आहे का हा कार्यक्रम संपल्यानंतर मी तुला कोलॅबरेशन देईन, हा कंबाईन व्हिडिओ, आणि तुझा पण एक पोर्शन मी तुला स्पेशल बनवून देईन. ओके, तो पण कोलॅब एक्सेप्ट करशील. आणि या कार्यक्रमाबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांग, नक्की सांग, जेणेकरून जर त्यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुलाही सांगू इच्छितो, या कार्यक्रमामध्ये मी फक्त गायकांनाच नव्हे तर वक्त्यांना सुद्धा किंवा जे कुठल्याही क्षेत्रामध्ये मी सगळ्या लोकांना कार्यक्रमात बोलवतो. हा कार्यक्रमाचा उद्देशच आहे लोकांना लोकांपासून जोडायचं, ही एक मुवमेंट आहे. हा, खूप छान काम करतात तुम्ही, कारण की लोकांना जोडलं की एक युनियन तयार होते. खूप जरुरी आहे, ही काळाची गरज आहे. म्हणून मला असं वाटलं की आजपासून 17 हप्ते पहिले ही सुरुवात झाली. आता 17वा हप्ता आहे, 17वा एपिसोड आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बिलकुल, थँक्यू सो मच. आणि असेच एपिसोड पुढे जात राहू, म्हणून मला तुमची मदत लागेल की जास्तीत जास्त लोकांना कार्यक्रमाबद्दल सांगा. जर त्यांना सुद्धा जोडायचं असेल तर आपण त्यांना पण कनेक्ट करू. तुम्ही तुमच्या लोकांना नक्की सांगायला कार्यक्रमाबद्दल. ओके, चला मग ठीक आहे. थँक्यू सो मच संचिता फॉर जॉईनिंग. भेटूया लवकरच. जय भीम दादा. जय भीम, जय भीम, बाय बाय. सो गाइस, ये थी हमारी आज की
सेकंड गेस्ट अपीयरेंस संगीता जी। अभी बजाय ज्यादा वक्त जमाते हुए हमारा आखिरी जो गेस्ट अपीयरेंस है मानव, जिसके लिए मैं स्पेशली बहुत ज्यादा वेट कर रहा हूँ गाइस, क्योंकि ये ऐसा गेस्ट अपीयरेंस है अभी आज का फाइनल, यू पूरा वो माहौल बनाने वाला है। अब मैं ज्यादा बोलूंगा नहीं, क्योंकि बोलने वाला काम मेरा बहुत ज्यादा हो गया आज, बहुत ज्यादा ही हो गया, क्योंकि आज के जो प्रोग्राम, जसं आपण म्हणू शकतो की आजचा प्रोग्रामचं थोडंसं आपलं प्रबोधन भरपूर झालं आणि खूप गरजेचं होतं या प्रोग्रामच्या माध्यमातून. गेल्या काही आठवड्यापासून आपण गाणे ऐकतो, पण गाण्याच्या माध्यमातून जर एक चांगला मेसेज जर लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तो पोहोचवणं ही आपलं पहिलं काम आहे. इट्स अवर फर्स्ट प्रायोरिटी. मानव, माझ्याकडून मी तुला रिक्वेस्ट पाठवली, प्लीज चेक करणं. मी तुला रिक्वेस्ट पाठवली मानव. इफ यू अवेलेबल देअर देन सेंड मी रिक्वेस्ट फॉर, प्लीज कमेंट करशील मला गाइस. ये जाओ मत, बस आखिरी एक्सपीरियंस है, उसके बाद तो हमारा शो क्लोज ही होने वाला है. सो मानव, इफ यू देयर, सो प्लीज कनेक्ट. मी परत एकदा तुला रिक्वेस्ट पाठवली मानव, एकदा चेक करून घे. ओके, सो फायनली कनेक्टेड. ओके, जय भीम. जय भीम दादा, नमो बुद्ध आहे. नमो बुद्धाय, जय भीम. क्या बात आहे, तुझं बॅकग्राऊंड पण इतकं मस्त आहे, अंगावर शहारे आणले मित्रा. अरे थँक्यू दादा. जबरदस्त. अरे खूप जबरदस्त. आजचे जे कलाकार आहेत एकशे एक आहेत चळवळीमधले, आणि आता जो लाईव्ह आहे आतापर्यंतचा सगळ्यात हटके लाईव्ह आहे, कारण आजच्या कार्यक्रमात जास्त करून प्रबोधन झालंय. मला फार आनंद आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. जितके पण कलाकार आले, कदाचित मानव तू पण बघितलं असेल. बघितलंय आता पहिले संचिता येऊन गेली, ओपनिंग मध्ये सक्षम येऊन गेला. तर आता मी जास्त बोलत नाही, तुझं इंट्रोडक्शन मी थोडंसं स्पेशली करीन. तू पहिले काहीतरी चालू कर आपल्या शब्दातून. तसं तर माझं बघायला गेलं तर माझी मी जर्नी सांगतो. हो, ती जर्नी जी आहे मी 5 वर्ष अगोदर चालू केलेली. तर 5 वर्ष अगोदर माझ्याकडे म्हणजे काहीच नव्हतं. तर 5 वर्ष अगोदर म्हणजे असं होतं की पप्पा पोएट आहेत आणि पत्रकार पण आहेत. तर अच्छा. ती चळवळ घरातच आहे माझ्या. हो, तर मी लिहायला चालू केलं तर मी असंच आबडधोबड लिहत होतो. पहिलं स्टार्टिंगला तर माहितीच असतं सगळ्यांचं. त्याच्यानंतर विषय घेतले, हे देशाचे विषय असतात, डेमोक्रेसी बद्दल बोललो किंवा पॉलिटिक्स बद्दल बघितलं काय चाललंय आपल्या देशात, आर्थिक व्यवस्था झालं. तर असे काही मुद्दे घेऊन म्हणजे आपल्या बाबांबद्दल लिहायचं म्हणलं. बाबांबद्दल मी हे पहिलं गाणं लिहिलंय माझं, ते व्हायरल पण झालंय. हे मी पहिलंच ट्राय केलं, कारण मला कसं आहे बाबांबद्दल लिहायला काही नाही, बट पहिलं आपल्याला रिसर्च करायला लागते कुठल्या पण गोष्टीची. तर पहिलं मी रिसर्च केली. तसं तर मी बुद्धिस्टच आहे, पण पहिलं रिसर्च करून आपण कुठे चुकलो लिहिताना गाण्यात, ते पण नाही झालं पाहिजे. तर ते मी केलं, रिसर्च केली थोडीफार, आणि हे गाणं छानसं गाणं तयार केलं, माझा बाप महान, असं करून. मानव, बाबासाहेबांनी सुद्धा हे गोष्ट म्हटलेली आहे की मी जे बोलतोय म्हणून ते तुम्ही फॉलो करू नका, तुम्ही स्वतः त्याच्यावर पहिले विचार मंथन करा. जे तू शब्द आता उद्गारले ना, ते बाबासाहेबांचे शब्द होते. त्यांनीच आपल्याला ही शिकवण दिली. त्यांनीच म्हटलं होतं की मी जे बोलतोय म्हणून माझं अनुसरण करू नका, तुमचं स्वतःचं मत असलं पाहिजे, तुम्ही स्वतः याच्यावर रिसर्च करायला पाहिजे. खूप छान. म्हणजे मित्रा, मला त्या गोष्टीला परत रिवाइज केलं. बिलकुल. आणि मानव, तुला रिक्वेस्ट करतो की तुझे जे अपकमिंग सॉन्ग आहे ते याच्यामध्ये नको घेशील, कारण की जर तू ते घेशील तर मला तुला कोलॅबोरेशन द्यावं लागेल, बरोबर? तर असेच गाणे घे की जेणेकरून तू कोलॅबोरेशन एक्सेप्ट करू शकशील या लाईव्हचा फक्त. ओके. तर गाणं जे आहे ते मी बाबांवरती ते एकच गाणं केलंय तसं, कारण हे माझा स्टार्ट आहे. आणि मी म्हणजे पाठचे जे माझे गाणे आहेत ते सगळे म्हणजे कमर्शियल झाले, ठीक आहे. ओके. कमर्शियल गाणे झाले, आपले लव्ह सॉन्ग झाले किंवा असे काही गाणे. तर मी आता बाबांबद्दल एक गाणं बोलतो जे माझं व्हायरल झालंय. ओके. ते तुम्ही ऐका, नक्कीच तुम्हाला आवडेल. पण फक्त माझ्या पाठी पण थोडं बोला. तर माझा बाप लय महान, त्यांची व्यथा कशी सांगू, त्यांची व्यथा नाही लहान. चवदार तळ्याचं पाणी पाजून भागवली तहान. तो व्यक्ती खूप महान ज्यांनी लिहिलं संविधान. त्या संविधानावरती चालतंय आशासन आणि झुकतंय प्रशासन. त्या व्यक्तीला एका टायमाला बसायला नव्हतं आसन. सगळ्यांसमोर झुकायचं आणि मटक्यात चुकायचं. हीच आमची रीत आणि ह्योच आमचा काळ.
गेला पोटचा वाळ तरी घेतला नाही माघार. जातीवाद्यावरती हा कलमाचा वार आणि जातीवादी ठार. जातीवादी ठार. जगतोय तू कोणामुळं? माझ्या बापामुळं. खातोय तू कोणामुळं? माझ्या बापामुळं. टिकतोय तू कोणामुळं? माझ्या बापामुळं. फिरतोय तू कोणामुळं? माझ्या बापामुळं. इतिहास घडवला आणि जातीवाद पायाखाली मग तुडवला. हक्कांनी सांगतो मी कट्टर महार. त्या पेनाच्या टोकेला तलवारीची धार. लिहिताना लिहितो मी निस्ता अंगार. काय सांगू त्यांचे कष्ट, माझे बाबा होते श्रेष्ठ. आता सांगतो मी स्पष्ट, जातीवादी केले नष्ट. जातीवादी 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 केले नष्ट. स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी सक्षम. ले मेहनतीला भेटले बाबा आणि आरक्षण. एवढंच केले मी. क्या आणि बात है यार, क्या आधी बात है, क्या बात है. सुपर यार, सुपर. हे एवढंच तू थोडस लिहिलं तरी इतकं मस्त वाटत आहे. जर तू आणखी खूप मोठं लिहिलं असतं तर आणखी किती जबरदस्त असतं. इतकंच लिहिलं तरी एवढं भारी वाटत आहे. सिरियसली माझ्या घरचे पण फॅमिली तर ऐकत आहे, सगळे ऑडियन्स पण ऐकत आहे. थँक्यू. जबरदस्त लिहिलं, जबरदस्त लिहिलं. तुझं फॅमिलीमध्ये म्हणजे बाबा तुझं मेन मोटिवेशन आहे की नाही? बाबांमुळे. बाबा म्हणजे आता रॅपिंग अशी फील्ड आहे ना, तिथं फॅमिली सपोर्ट नाही करत. लय अच्छा. खूपशे माझे मित्र पण रॅपर आहेत, तर त्यांना फॅमिली सपोर्ट नाहीये. हम्म. पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझे पप्पा मला सपोर्ट करतात. तू जे करतोय ते करत राहा. बरोबर. तुला पुढे चढून ते पुढे बघता येईल. तर तेच मला फॅमिली सपोर्ट खूप आहे. आता कारण की हा रॅप म्हटलं तर वेस्टर्न कल्चर आहे, पण ह्या वेस्टर्न कल्चरला आपण चळवळीमध्ये डाळून ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली हे खूप, बरोबर. हे येणाऱ्या काळामध्ये हाच ट्रेंड पुढे चालणार आहे मला तर वाटत आहे. येणाऱ्या कारण काळामध्ये कारण कसं आहे, रॅपमुळे कसं होतं, आता लोकांकडं अडॅप्ट करायला कला लागते. तर अगदी कसं आहे, बरोबर. लहान लहान पोरं पण इन्स्पायर होतात आपल्याशी. म्हणजे बिलकुल. एरियातले पोरं जे आहेत ते लिहायला लागलेत माझ्यामुळं. तर हम्म. तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे का हे लोक मला इन्स्पिरेशन मानतात आहे. माझ्यामुळे हे लोक लिहायला लागलेत. तर पोरांच्या हातात कलम यायला लागलाय. पहिली गोष्ट हम्म. तर पोरं हातात कलम उचलतात, ते काहीतरी लिहितात आहे. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसरं काही काम सोडून म्हणजे भटकणं बोला किंवा काही करणं, दुसरं करणं बोला, त्यांनी कलम हातात घेतली, स्वतः लिहितात आहे. ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. आणखी कुठलं असं एक तुझं जे मला वाटतं त्या दिवशी एक ते रॅप तू टाकलं होतं, तो हाच रॅप होता की दुसरा रॅप होता? हाच होता हाच दादा. होता आहे ना? बरोबर हा, बरोबर बरोबर. हाच होता. खूपसे गाणे आहेत माझ्याकडे. आता हिंदी पण लिहितो मी, आता नाही तर मराठीत लिहितो फक्त, पण हिंदी अच्छा पण अच्छा लिहितो. अच्छा अच्छा. आणखी कुठलं मला आणखी तुझ्याकडून ऐकायला आवडेल आणखी, जर तुझ्याकडे कुठला असेल तर ऐकव. एक गाणं आहे माझं, हिंदी गाणं आहे. हिंदी ओके ओके, रॅप. प्लीज प्लीज ऐकव. जरा कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण ऐकायची हिंमत ठेवावं सगळ्यांनी ऐका. तर कसं आहे ते गाणं, चल रहे हैं ऐसे दौर में जहाँ हम खुद ही गुलाम, इंटरनेट 24 घंटे और बेड पे आराम, कपड़े पहनना तो छोड़ हम तो ब्रांड की शिकार, इज्जत सबको देश पे पर आधा नंगा कलाकार, पढ़ाई की फीस यहाँ लेते क्यों है लाखों में, जब कमाने की बात आती फिर देते क्यों हजारों, मैंने कलम जो उठाया हर एक बात को बताया, जिन तक पहुंचाना था उन तक पहुंचा ही नहीं पाया, G20 तो आया पर विकास कहा गया, कुछ समझ नहीं आया, बच्चे बच्चे जा रहे नशे के आहार में, कैसा बनता जा रहा पॉलिटिक्स का पहाड़ ये, समझ नहीं आ रहा देश का विकास है या देश जनहित से बाहर है, आज छोटी छोटी बच्चियों के हो रहे हैं रेप, मुझे पता नहीं क्यों लोग हो रहे इतना चीप, आज जो खाते वो तो कल भूल जाते, फिर तो रेप केस की तो बेटा अलग ही है बात, सोच कैसे गुजरे होंगे घर वालों के हालात, जिन्होंने पढ़ाया लिखाया बचपन से आज छोड़ के गई है उनका साथ, उसका भी डॉक्टर इंजीनियर बनने का होगा कोई ख्वाब, एक पल में कुचल डाले हैं उसके सारे ख्वाब, ये बलात्कार करने के बाद खुद को समझते नवाब, पर इन्हें ये ना समझता कि 4 लोग में शर्मिंदा होता उनका खुद का बाप, कैसी ये सरकार है जिनका बेटी पे ना ध्यान, खुलेआम अत्याचार, कहते बेटी है नादान फिर ये बेटे क्यों हैवान है, मुस्कुराती कली क्यों खामोशी की शिकार है, हर घर की बेटी का सर झुकाए सलाम कर, तेरी क्या और मेरी कहा बेटी में ना फर्क कर, तार तार होती है खुलेआम और चौराहे पर, वो रोती दिल गाती कुछ कहती है इशारों से, तू समझा कर, असं आहे. क्या बात आहे यार, क्या बात आहे. सुरुवात अशी एकदम केली आणि एंडिंग तर विचार करायला लावला तू लास्ट मध्ये. थँक्यू दादा. क्या बात आहे यार, माना लागेल माझ्याकडून तर टाळ्या, ऑडियन्सच्या पण टाळ्या, आणि ते लाईक्स तर येऊनच राहिले. क्या बात आहे. मानव एक विचारायचं होतं, आता मुंबईला एक्झॅक्टली तुझं राहणं कुठे आहे, म्हणजे मुंबईलाच राहतो ना तू? हा, मी मुंबईमध्येच राहतो. मुंबईमध्ये मुलुंड मध्ये राहतो. मुंबईला कुठे? मुलुंड.
मुलुंड ठाण्यात मुलुंडला. तुमचा अच्छा अच्छा अच्छा. हा, ओके ओके. मुलुंडला राहतो. मुलुंडमध्ये आमची छोटीशी वस्ती आहे. त्या वस्तीमधला रॅपर आहे मी. क्या बात आहे. अरे आजकाल छोट्या मोठ्या वस्तीतूनच खूप मोठे मोठे रॅपर येऊन राहिले बाहेर. कलाकार ह्याच्यातनच निघतात, आपल्या मातीतनच बाहेर निघतात. मातीतूनच कलाकार. कलेची पद्धत बदलली पण कला तीच आहे. कला तीच आहे. कला कलेची तीच पद्धत आहे. बदलली. कलेची बरोबर. पद्धत थोडीशी चेंज आधी झाली. आधी लोक पोएट करायचे, आता लोक अगदी रॅप बरोबर. करतात. एवढंच फरक आहे, आधी बाकी पहिले काही नाही. पोएट होते, कीर्तन होतं त्याच्यावालं, हा अभंग होते, बरोबर आहे. त्याचे पहिले महात्मा फुलेंच्या काळात पोवाडे होते, हा, बरोबर. पोवाडे बरोबर. पोवाडे होते म्हणजे सुरुवात बघा कुठून झाली. 1800 म्हणजे 1800च्या काळापासून ती सुरुवात होत होत मग चेंज होत मग अभंगातून मग सगळ्या याच्यातून होत होत जसं मग ते आता या जनरेशन पर्यंत. जसं आपण पुढे चाललोय तसं आपण नवीन नवीन गोष्टी अडॅप्ट करत चाललोय. तसं आहे. कला पण तीच आहे फक्त प्रकार बदललाय. हा, प्रकार बदललाय, फक्त कला तीच आहे. कला कला तीच तीच आहे. कला तीच आहे. फक्त कसं आहे, विचार पण तेच आहेत. आपले जे विचार मांडायचे तेच विचार आहेत. फक्त कला आपली बदलली आहे, बस. बाकी अगदी काहीच नाही. बरोबर. बस मला एवढंच आहे. तू तसं एक आज एक्झाम्पल ठेवलाय. तू ज्या युथ जनरेशनला आता रिप्रेझेंट करत आहे. तुला असं वाटतं का की आजची युथ जनरेशन जे तू जसं आता ह्या इतक्या कमी वयामध्ये जागरूक राहून तू इतका सारा म्हणजे सोशल पण ऍक्टिव्ह आहे, तू रॅप पण करून राहिला पण कुठेतरी समाजाच्या चळवळीमध्ये पण आहे. तर तुला काय वाटतं ऍज अ युथ की बाकी सर्व युथनी कसं काय म्हणजे स्वतःला आज सावरलं पाहिजे, कारण की आज तुलाही माहिती आहे काळाची गरज आहे. आपला बराचसा युथ हा वेगळ्या दिशेने वळून राहिला. तो याच्यावर तुझं काय मत आहे? पहिली गोष्ट महत्वाचं असं आहे की युथ जो आहे, जो आत्ताचा जो युथ आहे तो वॉनबी युथ आहे. काय म्हटलं? वॉनबी युथ आहे, वॉनबी. म्हणजे ओके. माहिती नसून अर्धी माहिती ही विष असते, विष. म्हणून कधी पण पूर्ण माहिती पाहिजे कुठल्याही गोष्टीची. ठीक आहे. अगदी तर बरोबर. तुम्हाला पूर्ण माहिती आहे त्या गोष्टीची, तुम्ही बघू शकताय आज आपला देश कुंकड चाललाय. कुंकड चाललंय म्हणजे आपलं सरकार कुठे चालली. म्हणजे तुम्ही समजू शकताय की आता पोरी जे आहेत त्यांचे रेप होत आहेत, असेच होतात. पुढं मंदिरात होत आहेत. मंदिरात आपण देव पुजतो मंदिरात, आणि मंदिरात रेप होत आहेत, आणि ते पण भंतीजी करतायत, पंडित लोक करतायत. तर मग तेच हे तर. आपल्यासाठी लय म्हणजे गोष्ट लय लाजण्यासारखी आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे ही. हा, आपण लाजीरवाणी म्हणू गोष्ट शकतो की आहे. समाजाला कलंकित करणारी आपल्या समाज विघातक अशी आपण कृत्य आहे. कलाकार आहे. आपण कलाकार आहे, समाजाचा आरसा आहे आपण. समाजाचा आरसा एकदम बरोबर. समाजाचा आरसा आहे आपण. आपण आपली कला करत राहायची. ते आपल्याला प्रसिद्धी भेटो नाही भेटो ती वेगळी गोष्ट झाली, पण आपण आपले विचार मांडले पाहिजे. जसे बाबा आपल्याला म्हणून गेले, स्वतःचे विचार मांडा. ठीक आहे. एकदम बरोबर. प्रोफेशन एका तुम्ही जणांनी काही इथे कमेंट पण केला, इट्स नॉट अबाउट प्रोफेशन, इट्स अबाउट माइंडसेट. क्या बात आहे. पण आपली तिने ऑडियन्स पण कमेंट समजली. कमेंट केलंय, तिला पण लाईव्ह मध्ये घ्या तुम्ही. कारण ती जी आहे तिची आयडी पण तुम्ही बघा. ओके. ती पोरगी लॉ करते, आणि ती पोरगी असले पोएट लिहिते भारी भारी. क्या ती बात पोरगी आहे. एक एफटी खतरनाक आहे. संवन. ओके. हा. एफटी मला माहिती नाही कोणाची आयडिया. एफटी संवन मला डीएम करशील नक्की. जसं आता मला यांनी सांगितलं मानवने तुझ्या आयडी बद्दल, आपण तुझं पण मत जाणूया आणि तुला पण मी लाईव्ह मध्ये बोलवेन. तुझं कमेंट पण इथं पिन केलाय मी. मानव प्लीज. तिचं ना दादा वय लय कमी आहे, पण तिची मॅच्युरिटी आहे ना लय मोठी आहे दादा. तिला एकदा तुम्ही लाईव्ह मध्ये नक्कीच घ्या. हे तिचे अशा विचार लोकांना तर आपण पहिले बोलवूया. हे तर तिचे खूप विचार जरुरी आहे. वाटलंच तर तुम्ही आता तिची आयडी पण बघा. हे आपली लाईव्ह स्ट्रीम संपली ना, तुम्ही बिलकुल तिची आयडी बिलकुल बघा, बिलकुल. तुम्हाला कळून जाईल ती कुठपर्यंत विचार करते. एफटी संवन जर तू लाईव्ह बघत असशील तर लाईव्ह नंतर मला डीएम करून ठेव. आपण तुला नेक्स्ट त्याच्यामध्ये शेड्यूल करूया जसं मानवने सांगितलं. मानव बोला दादा. ऑडियन्स यार तुझ्याकडून काहीतरी अजून ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत, स्पेशली मी पण. मला पण तुझ्याकडून आणखी एक दोन असे कुठले रॅप जे जे तुला आवडतात किंवा जे तुझे आणखी फेमस झाले आणखी दोन घेऊ, मग त्यानंतर आपण कार्यक्रमाला निरोप घेऊया. कारण जे तसं आता 10 होत राहिले, आणखी आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहेत. तर आता मी तुम्हाला आता तुम्हाला पॉलिटिक्स बद्दल ऐकवलं थोडं. आपल्या बिलकुल बाबांवरती झालं. आता आपण बरोबर. एक लव्ह सॉन्ग आहे माझ्याकडे, बाते तू मुझसे तो कर.
हा ते हा मी हा तुम्हाला ऐकवतो. तर बाते तू मुझसे प्यार ते गाणं असं आहे की कॉन्सेप्ट असा आहे गाण्याचा की आता जी आपण वन साइड लव्ह करतो कुठे, हम्म. तर ती बोलत नाहीये आपल्यासोबत कुठेतरी, तर तिला मनवायचा प्रयत्न आपण करतो या गाण्याच्या थ्रू. ठीक आहे. तर ते गाणं असं आहे, हम्म. बातें तू मुझसे तो कर, जाना बातें तू मुझसे तो कर, हाँ थोड़ा सा रखे जिगर, जाना बातें तू मुझसे तो कर, हाँ कैसे भी कर, बातें तू मुझसे तो कर, बातें तो कर, बातें तो कर, बातें तू मुझसे तो कर, जाना तेरे लिए देखो हो गया दीवाना, तेरे लिए देखो बना दिया मैंने अब गाना, जैसे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, वैसे तेरे पास आने के लिए धुंध में तू मेरे साथ ही नहीं है, जैसे बिन मौसम बरसात ही नहीं है, तुझे जब भी बुलाऊं तू तो आती नहीं है, क्या मैं इतना बुरा हूं तू बताती नहीं है, जब मेरे पास अब ले ली थोड़ी साथ, थोड़ी करे बातें खास और थोड़े से विराट, रात को मैं उठा बस तेरे ख्वाब, समझ में नहीं आया बुक में उठाऊं या फिर पेन में सजाऊं, तेरे लिए जाना सुली पे मैं चढ़ जाऊं, जो भी तूने कहा मैं तो करता गया, तेरे लिए रात भर पन्ने भरता गया, जाना बातें तू मुझसे कर, तेरा साथ मुझे बनो तेरा हम सफर, रहना बेफिक्र मैं हूँ तेरा बाजीगर, हार कैसे मानू तेरे सिवा मेरा कौन इधर, कौन तेरे साथ कौन मेरे साथ कौन करे बात, कह कटे रात तेरे बिना, नहीं कट रही तो लिख दिया गाना पूरा, नहीं कट रही तो लिख दिया गाना पूरा, बातें तू मुझसे तो कर, जाना बातें तू मुझसे तो कर, थोड़ा सा रख के जिगर, जाना बातें तू मुझसे तो कर, कैसे भी कर, बातें तू मुझसे तो कर, यार बातें तो कर, बातें तो कर, बातें तू मुझसे तो कर. हे होतं बाबा. क्या बात है यार, क्या बात है यार. तू जबरदस्त लिहितं यार. मला एवढं तर मला माहिती आहे की तू जी सुरुवात केली आहे समोर जाऊन काहीतरी जबरदस्त होणार आहे. कमिंग हा, फ्युचर मला दिसत आहे. करूयात दादा, नक्कीच. आणि तुला तर मला एक आणखी रिक्वेस्ट आहे की बाबासाहेबांवरती अजून रॅप करणं सुरू कर जास्तीत जास्त, आपले कारण की बाबासाहेब काळाची गरज आहे. तर जेवढे महापुरुष आहेत ना आपले, त्यांच्याबद्दल मी लिहायचा महापुरुषांचे प्रयत्न जास्त करणार. करून महात्मा फुलेंचे विचार, छत्रपती हा, शिवरायांचे विचार, नक्कीच बाबासाहेबांचे नक्कीच. विचार, प्रत्येक महापुरुषांचे तू नक्की याच्यावर सुरुवात कर. मी तुला सपोर्ट करतो पूर्णपणे. माझा थँक्यू पूर्ण थँक्यू तुला सपोर्ट आहे थँक्यू या सगळ्या याच्यामध्ये. आणि तुला एक थँक्यू. आणखी मी प्रॉमिस देतो तुला. नागपूरमध्ये ऍक्च्युली मी तुला माहिती तू माझी पण प्रोफाईल बघितली असेल. मी हा स्वतः हा पण ऑर्केस्ट्रा रन करतो. मी स्वतः हा प्रोफेशनल सिंगर प्लस अँकर आहे नागपूरला माझा स्वतःचा ग्रुप आहे. तर माझ्याकडे जर असं कुठला इव्हेंट राहिला तर मी नक्की तुला बोलवीन. हा हो, नक्कीच नक्कीच आणि तुला येणार. यायचं आहे. मी हा तुला यार, आताच इन्व्हाइट करून ठेवतो. नक्कीच नक्कीच आपण करू. कारण मला गरज आहे आपल्या समाजातले सणांना एकत्र करण्याची आज काळाची गरज आहे. हा कार्यक्रम पण त्याच उद्देशाने सुरू करण्यात आला, सगळ्यांना एकत्र करण्यासाठी. जाता जाता कार्यक्रमाच्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छितो मानव? मी एवढंच सांगेल की जे पण माझ्यावानी रॅप करायला बघताय, रॅप करू इच्छितो, त्यांनी न काय विचार करता चालू करावं, थांबावं नाही पहिली गोष्ट. कारण थांबलं तर मग नाही होणार. कारण तुम्ही अगर करताय, त्या जी गोष्ट करताय तिला 100% द्या तुमचं. ठीक आहे, जे काय होईल ते पुढे बघता येईल. पण तुम्ही जे करताय ते करत राहा. कलेला सोडू नका, कलेला घेऊन चला सोबत. कारण कला ही अशी गोष्ट आहे, ही गिफ्ट असते. ठीक आहे, ही आपल्याला गिफ्टेड असते. ही कोण आपल्याला शिकून नाही जात, का कोण जबरदस्ती नाही करत का हेच कर. अभ्यासावानी कला नाहीये, आपल्याला कोण जबरदस्ती नाही करत कलेसाठी. तर कला जी आहे ती आपल्याला गिफ्टेड असते. ती कला घेऊन चला. जर तुम्हाला भेटलंय, तर तुमच्याकडे आहे पॉवर, ती कुठलीही कला असो, रॅप असो, सिंगिंग असो, डान्स असो, काही असो, पण कलेला घेऊन चला. एवढंच माझं म्हणणं आहे. का हेच माझा मोटिव्ह आहे की कलेला घेऊन चालावं सगळ्यांनी. ठीक आहे, कला नाही सोडावा माणसाने. आता माझे माझे फादर सुद्धा पत्रकार आहेत, पोएट आहेत, पण आता पण ती चळवळ आहे. लिहितात, ते लिहितात, कुठं ना कुठं काही ना काही लिहितात, एवढं वय होऊन पण. तर कलेला घेऊन चला, एवढंच माझं मोटिव्ह आहे. क्या बात आहे मानव. तू खूप म्हणजे तुझ्या शब्दासारखाच तुझ्या नावासारखाच तुम्ही एक मानवी संदेश दिलाय संपूर्ण लोकांना. एक मानवतेचा संदेश तू दिलेला आहे. तर थँक्यू सो मच वन्स अगेन कार्यक्रमाला जॉईन होण्यासाठी. आणि एका शब्दावर तू हो म्हटलं. मला ह्या गोष्टीचा फार आनंद झाला की एका शब्दावर तू हो म्हटलं. आपला वेळ दिला. वेळ देणं आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. तर थँक्यू सो मच जॉईन होण्यासाठी. आणि मानव तू ते FT संबंधला सांगशील माझ्या आयडी बद्दल आणि नक्की त्यांना दादा, DM करायला सांगशील. ओके नक्की आपण. दादा. आणि तर आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुझे कोणी मित्र असतील ज्यांच्याकडे टॅलेंट आहे,
त्यांना जॉईन व्हायचं पण त्यांना कार्यक्रमात जॉईन करूया, नक्की करूया त्यांना. नक्कीच नक्कीच. त्यांना जास्तीत जास्त कार्यक्रमाबद्दल सांगा. मी ओके. जेवढं होईल तेवढं मी तुला कोलॅबरेशन देतो मग तसं आणि भेटूया मग लवकरच. हा दादा, थँक्यू सो मी मच दिलेल्या दादा. शब्दाप्रमाणे तुला नक्की कार्यक्रमात बोलवीन. मला खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. आपल्या काही गोष्टी झाल्या असतील फोनवरती, पण मला छान वाटलं. तुझा स्वभाव पण खूप छान आहे आणि तू जे करतोय ते थँक्यू सो करत मच, राहा. थँक्यू सो मच. असंच आपलं प्रेम, असंच आपलं सपोर्ट आमच्या मी- चॅनलवर पण दाखवा. जसं तुम्ही तुमच्या चॅनल वाढतात, आमच्या चॅनलला पण तेवढं सपोर्ट करा. आम्ही पण एक कंटेंट मी अशी- क्रिएटर आहोत. एकामेकाला हा. सपोर्ट करणे खूप आवश्यक आहे. मी अशी प्रार्थना करेन की तुझं हे जे आहे, हे जी जर्नी आहे ती पुढे जाऊन पॉडकास्ट मध्ये कन्वर्ट व्हावी. लवकरच podcast करणार आपण ते. मोठ्या- मोठ्या- ही ऍक्च्युली सुरुवात आहे छोटीशी. हा, आता मोठ्या सध्या मोठ्या मी त्याला अनाउन्समेंट नाही केलंय, पण हा समोर जाऊन प्रकार पॉडकास्ट मध्ये होणार आहे. पण त्याला मला- थोडा वेळ आहे. ते आहे वेळ कुठल्या गोष्टीला वेळ कारण लागतो, पण ते आपण success आपल्याला होतं. आणखी लोकांना जोडायचं आहे. हा, 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 या दादा, असं होऊ नक्कीच शकते आपण- की 2026 मध्ये जानेवारी महिन्यात आपण त्याची सुरुवात करूया नवीन वर्षात. हा हा दादा, नक्की दादा, भेटूयात. बिलकुल बिलकुल. चल मानव, भेटूया लवकरच. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. Thank you. जय छान भीम वाटलं दादा, तुझी बोलून. जय भीम, बाय बाय, नमस्कार. गुड नाईट. क्रांतिकारी जय भीम. नमो बुद्धाय. सो गाइस, ये थे हमारे आज के फाइनल गेस्ट अपीयरेंस मानव. क्या बात है, आज सच में दिल से कहना चाहूंगा कि जितने भी गेस्ट अपीयरेंस आए थे, सभी ने पूरा माहौल बना दिया. ऑनेस्टली ऐसा लाइव स्ट्रीम मुझे लगता है कि पिछले 2-3 हफ्ते में पहली बार हुआ है कि जिसमें ऑडियंस का सपोर्ट तो था ही था, लेकिन इसमें एक मैसेज था. हर एक ने आज आके मैसेज दिया, ये काफी कम होता है. सो थैंक यू सो मच वंस अगेन ज्वाइन करने के लिए. आप सभी लोग यहाँ पर आज शो में आखिरी तक बने रहे और उम्मीद करता हूँ कि यही हमारा सफर ऐसा ही आगे और बढ़ता रहे, बढ़ता रहे, बढ़ता रहे और आगे बढ़ता ही रहे. गाइज, एक बताना चाहूंगा मैं, नेक्स्ट वीक में लाइव नहीं होने वाला है. गाइज, अभी बता रहा हूं मैं, नेक्स्ट वीक का लाइव नहीं होने वाला है. एक्चुअली मेरे कुछ लाइव ना करने की वजह है कि मेरा खुद का कॉन्सर्ट होने वाला है, मेरा खुद का ऑर्केस्ट्रा है, मेरे कुछ वीडियोस भी आने वाले, जिसकी वजह से मैं एक वीक का पॉज लेने वाला हूं. अपना अगला एपिसोड आने वाला है गाइज 11 अक्टूबर. डेट ध्यान में रखो, 11 अक्टूबर को मैं आने वाला हूं वापस लाइव. सो मिलते हैं 18वें एपिसोड में 11 अक्टूबर सैटरडे रात 9 बजे. तब तक के लिए बाय, गुड नाइट, टेक केयर, सी यू सून. लव यू ऑल.